जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज आपण 10वा श्लोक पाहत आहोत. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगाः त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र विमांभसा. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादी सर्व भगवंताचेच आहेत, आपले नव्हतेच. म्हणून यांच्याकडून होणाऱ्या क्रियांची भक्तियोगी आपल्या क्रिया म्हणू शकतो. म्हणून त्याचा हा भाव राहतो की संपूर्ण क्रिया भगवंताकडूनच होत आहेत आणि भगवंतासाठीच होत आहेत. मी तर केवळ निमित्त मात्र आहे. भगवंत आपल्या इंद्रियाद्वारा आपणच संपूर्ण क्रिया करतात हा विचार योग्य प्रकारे धारण करून संपूर्ण क्रियांचा करता भगवंतालाच मानणे हाच उपरोक्त पदांचा अर्थ आहे. शरीरादी वस्तू आपल्याला नाहीतच तर मिळालेल्या आहेत आणि सोडून जात आहेत. ह्या केवळ भगवंताच्या नात्याने दुसऱ्यांची सेवा भगवत करण्यासाठी मिळालेल्या आहेत आणि हा वस्तूवर स्वतंत्रपणे आपला अधिकार नाही. अर्थात त्यांना आपल्या इच्छेनुसार ठेवू शकत नाही किंवा बदलू शकत नाही आणि मेल्यावर बरोबरही नेले जाऊ शकत नाही. म्हणून या शरीरादींना तसेच यांच्याकडून होणाऱ्या क्रियांना आपल्या समजणे ही इमानदारी नव्हे. म्हणून मनुष्याने ज्यांच्या ह्या वस्तू आहेत त्यांच्याच अर्थात भगवंताच्याच आहेत याचे प्रामाणिकपणाने मानले पाहिजे. संपूर्ण क्रिया आणि पदार्थांना कर्मयोगी संसाराला, ज्ञानयोगी प्रकृतीला आणि भक्तियोगी भगवंताला अर्पण करतो. प्रकृती आणि संसार या दोन्हींचेही स्वामी भगवंतच आहेत. म्हणून क्रिया आणि पदार्थांना भगवंताला अर्पण करणेच श्रेष्ठ आहे. संग त्यक्त्वा करोति यः. कोणतेही प्राणी, पदार्थ, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण, क्रिया इत्यादी थोडीही आसक्ती, ओढ, आकर्षण, प्रीती, महत्त्व, ममता, कामना इत्यादीचे न राहणेच आसक्तीचा संपूर्णपणे त्याग करणे. शास्त्रीय दृष्टीने अज्ञान जन्ममरणाचे कारण असतानाही साधनेच्या दृष्टीने आसक्तीचं जन्ममरणाला मुख्य कारण आहे. कारणं गुणसंयोगस्य सद्यो निजन्मसु. आसक्तीवरच अज्ञान टिकलेले आहे. म्हणून आसक्ती समाप्त झाल्यावर अज्ञानही नष्ट होते आणि आसक्तीमुळेच कामना उत्पन्न होते. संगाच जायते कामः. कामनाच सर्व पापांचे मूळ आहे. म्हणून या ठिकाणी पापांचे मूळ कारण असलेल्या आसक्तीचा त्याग करण्याचा विषय आलेला आहे. कारण आसक्ती असेपर्यंत मनुष्य पापापासून मुक्त होऊ शकत नाही आणि आसक्ती असे नसेल तर तो पापाने लिप्त होऊ शकत नाही. कोणतीही क्रिया करताना क्रियाजन्य सुख उपभोगल्याने तसेच त्याच्या फलाविषयी आसक्ती ठेवल्याने त्या क्रियेशी संबंध सुटत नाही तर सुटण्यापेक्षा अधिक वाढतो. कोणत्याही लहान अथवा मोठ्या क्रियेच्या फलाच्या रूपाने एखाद्या वस्तूची इच्छा करणे यालाच आसक्ती म्हणत नाही. तर क्रिया करतेवेळी आपल्या मोठेपणाचा, चांगुलपणाचा आरोप करणे आणि दुसरे लोक आपल्याला चांगले म्हणतील असा भाव ठेवणेसुद्धा आसक्तीच आहे. म्हणून आपल्यासाठी काहीही करायचे नाही. ज्या कर्मापासून आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचे थोडेही सुख मिळवण्याची इच्छा असेल तर ते कर्म आपल्यासाठी होते. आपल्या सुखसुविधा आणि सन्मान यांच्या इच्छेचा संपूर्णपणे त्याग करून कर्म करणेच उपर्युक्त पदांचा अभिप्राय आहे. लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. ही किती श्रेष्ठ गोष्ट आहे की भगवंताला सम्मुख होऊन भक्तियोगी
संसारात राहून संपूर्ण कर्म भगवत प्रीत्यर्थ करत असतानाही कर्माला बांधले जात नाही. जसे कमळाचे पान पाण्यात उत्पन्न होऊन आणि पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त राहते, तसेच भक्तियोगी संसारात राहून संपूर्ण क्रिया करत असतानाही भगवंताला सन्मुख असल्यामुळे संसाराची नित्य निरंतर अलिप्त राहतो. भगवंताला विमुख होऊन संसाराची कामना करणेच सर्व पापांचे मुख्य कारण आहे आणि कामना आसक्तीचे उत्पन्न होत असते. आसक्तीचा संपूर्ण अभाव झाल्यावर कामना राहूच शकत नाही, म्हणून पाप होण्याची शक्यता राहत नाही. धुराने जसा अग्नी व्याप्त असतो तसे संपूर्ण कर्म कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. परंतु ज्याने अशा कामना आसक्तीचा त्याग केला आहे त्याला हे दोष लागत नाहीत. आसक्तिरहित होऊन भगवत कर्म करण्याच्या प्रभावाने संपूर्ण संचित पाप विलीन होतात. म्हणून भक्तियोगाच्या कोणत्याही प्रकाराने पापाशी संबंध राहत नाही. या ठिकाणी पापेन पद कर्मापासून होणाऱ्या त्या पापा पुण्यरूपी फलाचे वाचक आहे की जे आगामी जन्म मिळण्यास कारणीभूत होते. भक्तियोगी त्या पापपुण्यरूपी फलाशी कधीही लिप्त होत नाही, अर्थात मानला जात नाही. याच विषयाला 9व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकात शुभफले रेवम मोक्षसे कर्मबंधनया पदांनी म्हटले गेले आहे. अशा प्रकारे 10व्या श्लोकाचा अर्थ येथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.